नमस्कार. दैनिक युवा ध्येयमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आज आहोत या दिल्ली नाका परिसरात. सध्या आपल्या सोबत आहेत अशोक शिसोदे सर. शिसोदे सरांचा जर परिचय म्हटला तर या ठिकाणी संगमनेर पाठी जो उपक्रम आहे गेली अनेक वर्ष ते चालवत आहेत. तर सरांचं या ठिकाणचं संगमनेर बद्दलचं सांस्कृतिक मत काय आहे आपण सरांकडून जाणून घेऊया. संगमनेर म्हणजे एक सांस्कृतिक वैभव झालेले. सांस्कृतिक कार्यक्रम इथे अनेक वेळा होत असतात, परंतु मला येऊन 17 वर्ष झाले. 17 वर्षामध्ये इथे पहाट गाणी म्हणून कार्यक्रम असतो. ते सांस्कृतिक वैभव खूप छान आहे, कारण ते सर्व स्तरातील लोक तिथे कार्यक्रम येत असतात. तर इथं मंदिर परिसर सुद्धा खूप छान आहेत. मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला व्हिजिट दिली जाते. त्याप्रमाणे हे जे सांस्कृतिक वैभव आहे संगमनेरचं खूप आहे. परंतु मला एक खंत वाटते, कला क्षेत्रात जे काम करणारे कलाकार आहेत त्यांच्यासाठी इथं एक व्यासपीठ झालं पाहिजे. कलाकारांना इथं व्यासपीठच नाही. आता अनेक इथं ड्रॉइंग टीचर असतात, कोणी कलाकार असतात, कोणी मूर्तिकार आहे, कोणी स्टेज डेकोरेशन आहे. यांच्यासाठी व्यासपीठ हवं अशी माझी इच्छा आहे. बस म्हटले की या ठिकाणी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या या निवडणुकीतून हा प्रश्न सुटला जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करू. कारण सर कला क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे. तर निश्चितच हा प्रश्न या निमित्ताने सुटेल असं या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करूया. थांबूया. धन्यवाद.